हॅलो हॅलो हॅलो. हो सर. गुड इव्हनिंग सर. हा गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. चार्जिंग लाव. बर आता जवळजवळ 4-5 दिवस फिजिक्सचा क्लास झाला नाही. मग मला सांगा आपलं काय झालंय आणि काय करायचं आहे. बोला. का तुमच्या पण लक्षात नाही. न्यू चॅप्टर स्टार्ट न्यू करायचं. लेसन चालू करायचंय. कुठला. अरे कुठला लेसन. अरे कुठलं चालू करायचं आहे का नाही सांगितलं तुम्हाला. सुपरपोजिशन ऑफ वेव्स. आ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. सुपरपोजिशन ऑफ वेव बरोबर का रे बाकीचे. हो. हा हा हा. हो. कोण आहे कोण आहे. बर ठीक आहे. सुपरपोजिशन ऑफ वेव म्हणजेच हा थोडासा साऊंड सेक्शनचा प्रॉब्लेम आहे किंवा साऊंड सेक्शनचा हा चॅप्टर आहे आणि त्यातले प्रॉब्लेम पण आहेत. आता बघा सुपरपोजिशन ऑफ वेव्ज आपण वेव्ज पासून स्टार्ट करू. बघूया वेव्सच्या संदर्भात तुम्हाला काय काय माहिती आहे. इथून आपण सुरुवात करू. काय रे कशाला म्हणायचं वेव. वेव म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय वेव. तुम्हाला काय माहिती आहे का. मग सुपरपोजिशन काय असतं ते नंतरचा विषय. वेव म्हणजे काय. हॅलो मराठीत सांगा. चुकीचं सांगा पण बोला काहीतरी. अरे बोला की. वेव म्हणजे काय. कशाला म्हणायचं वेव. बर वेव कुठं कुठं बघता तुम्ही. साऊंड. साऊंड ही वेव आहे. बर ती दिसते काय. वेव कुठं बघितले असेल तर ते सांगा की. हा बोला बोला. वॉटर. 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 काय म्हणते. वॉटरच्या सरफेसवर. बर बरोबर बरोबर. वॉटरच्या सरफेसवर वेव तयार होते. मग काय होतं ते ऑब्झर्व केलंय का तुम्ही. वॉटरच्या सरफेसवर एखादा काल्म सरफेस असेल म्हणजे अगदी सायलेंट सरफेस अजिबात डिस्टर्ब न झालेला वॉटरचा एखादा सरफेस असेल आणि मग एखादा दगड उचलायचा आणि त्याला मस्लर एनर्जी द्यायची आणि तो टाकायचा. मग त्या मस्लर एनर्जीचं त्या दगडाच्या कायनेटिक एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि मग ही कायनेटिक एनर्जेटिक स्टोन हा ज्यावेळी त्या सरफेसवर जाऊन आदळतो त्यावेळी तो आपली एनर्जी त्या वॉटरच्या मॉलिक्यूलला ट्रान्सफर करतो. म्हणजेच वॉटरच्या सरफेसच्या पार्टिकलला ट्रान्सफर करतो आणि मग ट्रान्सफर केल्यानंतर ते वॉटरचे पार्टिकल्स आपल्या मेन पोझिशनच्या अबाउट ऑसिलेटरी मोशन घेतात किंवा व्हायब्रेशनल मोशन घेतात. मग पहिला पार्टिकल व्हायब्रेट व्हायला सुरुवात झाली की दुसरा डिस्टर्ब होतो, दुसरा झाला की तिसरा डिस्टर्ब होतो, तिसरा झाला की चौथा होतो. अशा पद्धतीनं तोपर्यंत पहिला रेस्ट आलेला असतो. अशा पद्धतीनं हा डिस्टर्बन्स आता सायलेंट सरफेस आणि हा त्यात जाऊन दगड पडला म्हणजे डिस्टर्बन्सच. आणि तोही कसला एनर्जेटिक डिस्टर्बन्स. कसला डिस्टर्बन्स. एनर्जेटिक डिस्टर्बन्स. हा ज्यावेळी तिथं जाऊन ऍक्ट झाला त्यावेळी हा एनर्जेटिक डिस्टर्बन्स त्या पाण्याच्या सरफेसच्या मॉलिक्यूल म्हणजेच पार्टिकलच्या व्हायब्रेशनल मोशनच्या स्वरूपात एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत गेलेला दिसतो इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. म्हणजे पाण्याच्या सरफेसवर सगळीकडं. सरफेसवर सगळीकडं म्हणतोय मी. सरफेसच्या प्लेनवर सगळ्या डायरेक्शन मध्ये अशा पद्धतीनं तो गेलेला दिसतो. आणि मग त्यात काय दिसतं रे तुम्हाला. वेव्स. होय की. पण वेव्ह म्हणजे अप्स अँड डाऊन्स.
असा उंचवटा आणि त्याच्या पाठोपाठ एक खड्डा, अशा पद्धतीनं हे असं सर्कलच्या स्वरूपात सगळीकडे असतो. तो उंचवटा खड्डा सगळीकडे सगळ्या बाजूला असतो. आणि मग तो सरफेस जिथं दगड पडला त्या पॉइंट पासून आवे अशा स्वरूपात सगळीकडे गेलेलं दिसतो. त्याचं एक सर्कल तयार झालेलं दिसतं आणि ते सर्कल मोठं 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 होत गेलेलं दिसतं तुम्हाला. आणि त्या सर्कल मध्ये आपण एकच डायरेक्शन घेतली तर त्या डायरेक्शन मध्ये बघितलं तर एक उंचवटा आणि एक खड्डा अशा स्वरूपात हे वेव किंवा अनेक सायकल तयार झाले असतील तर अजून एखादा उंचवटा खड्डा, अजून एखादा उंचवटा खड्डा, पण एक तरी सुरुवातीचा आपल्याला निश्चितपणे दिसतो. आणि मग त्याला तुम्ही वेव असं म्हणता. मग वेव म्हणजे काय? Formation of crest and trough is called wave. हा, क्रस्ट अँड ट्रप. आता क्रस्ट अँड ट्रप कडे लगेच जाऊ नका. हे हिल्स त्याला तुम्ही क्रस्ट म्हणता, हे डेल्स, डेल्स म्हणजे खड्डे, हिल्स म्हणजे उंचवटे, किंवा काही जण त्याला असं म्हणतात इलेव्हेशन्स अँड डिप्रेशन्स. इलेव्हेशन म्हणजे उंचवटे, डिप्रेशन म्हणजे खड्डे. अशा पद्धतीनं मग त्या उंचवट्यांना तुम्ही वेवच्या भाषेत क्रस्ट म्हणता, खड्ड्यांना तुम्ही ट्रप म्हणता. हा भाग वेगळा, हा नंतरचा. मग वेव म्हणजे काय? जे पाहिलं तेच सांगायचं. सोप असताना सगळं सोपं असतंय, पण तुम्हीच अवघड ट्रान्सफर करून. ऑफ एनर्जी फ्रॉम वन पार्टिकल. हा बोला काय? ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल. अगदी बरोबर. पण ट्रान्सफर ऑफ एनर्जी म्हणण्याऐवजी असं म्हणूया, ॲन एनर्जेटिक डिस्टर्बन्स. An energetic disturbance transfer from one point to another point is called wave. किती साधी सोपी डेफिनेशन आहे बघा. An energetic disturbance transfers from one point to another point. अशा पद्धतीनं साधी सोपी डेफिनेशन बघा. पुन्हा लक्षात ठेवायचं, आता साधी डेफिनेशन आहे वेव, त्यालाच आपण म्हणतो वेव. पण वेवचे काही एक्झाम्पल जर बघितली तर आपल्याला वेवचे काही टाइप्स पाडावे लागतात. बघा काही एक्झाम्पल्स बघितले तर, उदाहरणार्थ हे झालं वॉटरच्या सरफेसवरची वेव, त्यालाच लाटा म्हणतो आपण, लहर, तरंग अशा पद्धतीने म्हणतो आपण. आणि मग ही एक झाली वेव. एखादी आपण रोप घेतला, रोप, त्या रोपचा एक एंड रिजिड सपोर्टला बांधला, दुसरा एंड हातामध्ये धरला आणि त्या रोपला थोडंसं टेन्शन दिलं, म्हणजे टेन्शनल फोर्स दिला, ताण दिला. आणि टेन्शनल फोर्स दिल्यानंतर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण एक जर्क दिला, तर तो जर्क सुद्धा अशाच पद्धतीनं त्या दोरीमधून हा पुन्हा जरा पुढे जातो, पुन्हा पुढे जातो, पुन्हा पुढे जातो, पुन्हा एकच दिलाय बरं का जर्क. आणि मग मागचे मॉलिक्यूल रेस्टला येतात आणि हा जर्क पुढं 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 जात असतो. अशा पद्धतीनं थोडा पुढे गेला, पुन्हा थोडा पुढे गेला, अशा पद्धतीनं हा पुढे जात असतो आणि मागची दोरी मात्र रेस्टला येत असते. अशा पद्धतीची त्या रोप मध्ये तयार झालेली वेव, ही एक वेव बघतो. पुन्हा लाईट वेवच्या स्वरूपातच आहे. आता निदान आत्ता बघितलेल्या या दोन वेवला, वॉटरच्या सरफेसवरची वेव किंवा रोप मध्ये तयार झालेली वेव, किंवा मी बोलतोय माझी तयार झालेली साऊंड वेव, ही जी एक्झाम्पल बघितली ह्याला मीडियम लागतं बरं का. मीडियमची गरज आहे. मीडियम नसेल तर या वेव, दोरी नसेल तर दोरीतली वेव येत नाही, पाण्याचा सरफेसच नसेल तर पाण्याच्या सरफेसवर वेवचा विषयच येत नाही. मी बोलतोय माझं तोंड आणि तुमचा कान, किंवा आता इथं माईक आहे, ह्याच्यामध्ये जर व्हॅक्युम असेल म्हणजेच मीडियमच नाही, असं असेल तर फक्त माझे ओठ हललेले दिसतील, ही वेव जातच नाही. म्हणजे अशी वेव तयार होण्यासाठी मीडियमची गरज असते. आता मीडियमची गरज नसणार पण एक मीडियम आहे, आपलं एक वेव आहे. म्हणजे मीडियम असलं तरी काय फरक पडत नाही आणि मीडियम नसलं तरी काय फरक पडत नाही. सन पासून फ्लेअरच्या स्वरूपात, सनच्या फोटोस्फिअर म्हणजे सगळ्यात वरच्या आवरणातून, फोटोस्फिअर म्हणतात त्याला. सनचे पण पार्ट आहेत, वर एक आवरण आहे
फोटोस्पियर, त्याच्या आत एक आवरण आहे क्रोमोस्पियर, त्याच्या आत एक आवरण आहे रिफ्लॅक्टोस्पियर आणि सेंटरला कोअर म्हणतात. अशा पद्धतीनं संच सुद्धा पार्ट पाडलेत. त्या संच्या फोटोस्पियर मधून फ्लेअरच्या स्वरूपात म्हणजे आगीचे झोत अशा स्वरूपात एनर्जी बाहेर पडते. आगीचे झोत म्हणण्यापेक्षा लोळ म्हणूया, अशा लोळांच्या स्वरूपात ही एनर्जी बाहेर पडते. आणि त्यात 3 प्रकारच्या एनर्जीज असतात. एक हीट, दुसरी लाईट आणि तिसरी साऊंड. पण सन पासून आपल्या अर्थच्या 1000 किलोमीटर उंचीपर्यंत, 1000 किलोमीटर उंचीपर्यंत कुठल्याही प्रकारे ऍटमॉस्फिअर नाही, म्हणजेच मीडियमच नाही, व्हॅक्युम आहे, टोटली व्हॅक्युम आहे. तरी सुद्धा ही लाईट सन पासून 8 मिनिटात अर्थच्या सरफेसला येते. म्हणजे सन पासून निघालेली अर्थच्या सरफेसच्या 1000 किलोमीटर पर्यंत व्हॅक्युम मधून येते आणि 1000 किलोमीटर पासून सरफेस पर्यंत मीडियम मधून येते. आपले एअर काय गॅसेस मीडियम असेल त्याच्यामधून येते. म्हणजे याला मीडियम असलं तरी चालतंय आणि नसलं तरी काय फरक पडत नाही. अशा पद्धतीच्या लाईटच्या वेव्ह व्हॅक्युम मधून पण जातात आणि मीडियम मधून पण जातात. काहीही मीडियमचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. अशा पद्धतीच्या पण वेव्ह आहेत. वेव्हच्या स्वरूपातच लाईट येतो 8 मिनिटात. आणखी 144 करोड मैल एवढं अप्रॉक्सिमेट डिस्टन्स आहे सनच्या सेंटर पासून अर्थच्या सेंटर. आणि मग एवढं डिस्टन्स 8 मिनिटात कव्हर करणाऱ्या सुद्धा वेव्हज आहेत. अजून एक प्रकार आहे, अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. हा चॉक आहे. ज्यावेळी रेस्टला असतो त्यावेळी ह्याच्याशी काहीही लिंक नसतं. पण ज्यावेळी मी हा चॉक फेकतो, म्हणजेच एखादी बॉडी मोशन मध्ये येते, त्यावेळी एक नवीन वेव्ह प्रोड्यूस होते आणि ती त्या बॉडीला लिंक असते. लक्षात ठेवा, असोसिएट असते त्या बॉडीला. अशी एक वेव्ह तयार होते. मग ही जर उदाहरणं आपण बघितली तर वेव्हचे 3 टाईप पडतात. 3. एक त्याला म्हणतात, काय माहिती आहे का तुम्हाला रे वेव्हचे टाईप? काय माहिती आहेत का? मेकॅनिकल वेव्ह. बरोबर, मेकॅनिकल वेव्ह. अरे सांगा की, माहिती असलं मग पटपट जाता येईल. मेकॅनिकल वेव्ह. दुसरी नॉन मेकॅनिकल नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक. बरोबर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, त्याला शॉर्ट मध्ये ईएम वेव्ह म्हणतात. मेकॅनिकल वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि अजून ते शेवटचं एक्झाम्पल सांगितलं. हा, मॅटर वेव्ह. मॅटर. हा, मॅटर वेव्ह. किंवा त्यालाच दुसरं नाव आहे डी ब्रॉग्लीज वेव्ह. आठवतंय का नाही? सांगितले मला वाटतं एकदा मी, का नाही सांगितलं? हा, मग लक्षात ठेवायचं रे, कशाला वेळ घालवायचा त्याच्यासाठी. मग मेकॅनिकल वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आणि मॅटर वेव्ह किंवा डी ब्रॉग्लीज वेव्ह. हे शेवटचं एक्झाम्पल सांगितलंय ना, डी ब्रॉग्लीज वेव्ह. एखादी बॉडी, कुठलीही बॉडी, मायक्रो असू द्या नाहीतर मॅक्रो असू द्या, अर्थ पळायला सुरुवात करू द्या, अशा मोशन मध्ये असणाऱ्या बॉडीशी लिंक अशा स्वरूपाची म्हणजे असोसिएट अशा स्वरूपाची एक वेव्ह असते. आणि त्या वेव्हलाच म्हणतात बाळांनो मॅटर वेव्ह किंवा डी ब्रॉग्लीज वेव्ह. आणि मग ती डी ब्रॉग्लीज वेव्ह कशी असते, नेचर कसं असतं, हे आपल्याला ऍटम मॉलिक्यूल न्यूक्लाय नावाचा एक चॅप्टर आहे, म्हणजे याचा क्वांटम फिजिक्सचा एक चॅप्टर आहे पुढं. त्या चॅप्टर मध्ये आपण भरपूर शिकणार आहोत. पण लक्षात ठेवायचं, wave which is associated with a moving body is called matter wave. आणि या वेव्हचं स्वरूप सुद्धा मेकॅनिकल स्वरूपाचं असतं बरं का. पण ती मोशन बरोबर येते एखाद्या बॉडीच्या आणि त्या बॉडीची मोशन संपली की आपोआप निघून जाते. अशा पद्धतीच्या वेव्हला म्हणतात डी ब्रॉग्लीज वेव्ह किंवा मॅटर वेव्ह. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह माहिती आहे तुम्हाला, एनर्जेटिक डिस्टर्बन्स हा कशाच्या स्वरूपात असतो रे?
amplitude, period, कशा स्वरूपात असते? इनर्जेटिक डिस्टर्बन्सच असतो हा, पण कुठल्या फॉर्म मध्ये असतो? पिरियॉडिकली व्हॅरिंग इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड्स. इलेक्ट्रिक फील्ड असतं, मॅग्नेटिक फील्ड असतं, आणि दोघच्या दोघं पिरियॉडिकली व्हॅरिंग असतात आणि त्यांची व्हेरिएशन एकमेकाला परपेंडिक्युलर स्वरूपात असते. गेल्या वर्षी चॅप्टर झालाय 11वीला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, झालंय की नाही? जर एखादी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह या डायरेक्शन मध्ये जात असेल आणि इलेक्ट्रिक फील्ड जर वरच्या म्हणजेच या प्लेन मध्ये जर व्हॅरी होत असेल, अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक फील्ड व्हॅरी होत असेल, तर त्याला परपेंडिक्युलर स्वरूपात मॅग्नेटिक फील्ड व्हॅरी होतं आणि दोघही एकाच फेज मध्ये असतात. म्हणजे उभं इलेक्ट्रिक फील्डचं व्हेरिएशन आणि तेही पिरियॉडिकली म्हणजेच इक्वल टाइम इंटरव्हल मध्ये तसंच त्याच पद्धतीनं. आणि आडव्या प्लेन मध्ये, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये मॅग्नेटिक फील्ड व्हॅरी होत असतं. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर, मॅग्नेटिक फील्ड वेक्टर आणि डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन हे तिघच्या तिघ एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. असलं काहीतरी गेल्या वर्षी शिकलेले आहात. झाला या चॅप्टर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. हा मग आणि मग ह्याची डेफिनेशन कशी करतात बघा. an energetic disturbance consists periodically varying electric and magnetic fields transfer from one point to another point either through the medium or through vacuum is called electromagnetic wave. त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं म्हणतो. मग भरपूर प्रकार आहेत त्याचे. गेल्यावर शिकलाय की एनर्जीच्या उतरत्या क्रमानं कॉस्मिक रेज, गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायलेट रेज, व्हिजिबल रेज, इन्फ्रारेड म्हणजे हीटचे रेडिएशन्स, इन्फ्रारेड वेव्स, मायक्रोवेव्स, रेडिओ वेव्स, लॉंग वेव्स. अशा पद्धतीनं एनर्जीच्या उतरत्या क्रमानं म्हणजेच फ्रिक्वेन्सीच्या उतरत्या क्रमानं म्हणजेच वेव्हलेंथच्या चढत्या क्रमानं मी एनर्जी सांगितलेली आहेत. ह्या सगळ्या वेव्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असतात. नुसती लाईट वेव्ह नव्हे, व्हिजिबल म्हणजेच लाईट वेव्स. अशा पद्धतीने या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह डेफिनेशन कळाली का? काय किती पण सांगितलं तरी परत 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 तेच सांगावं लागतं. आणि आता मेकॅनिकल वेव्ह, an energetic disturbance travels from one point to another point in the form of vibrational motion of medium particles. Vibrational motion of medium particles only through medium. फक्त मीडियम मधून. मीडियम नसेल तर मेकॅनिकल वेव्ह नाही. is called mechanical wave. An energetic disturbance travels from one point to another point in the form of vibrational motion of medium particles is called mechanical wave. समजलं का तिन्ही डेफिनेशन? का परत सांगू द्या? अरे बोला गे रे बाळांनो. हो म्हणजे काय? समजलं हो का परत सांगू द्या? हो बोला गे रे. तिन्ही डेफिनेशन लक्षात. वेव्हच माहिती नाही, वेव्ह सांगता येत नाही, सुपरपोजिशन करायला निघालोय आपण. असं होऊ नये यासाठी तुम्हाला विचारतोय. आणि मग मेकॅनिकल वेव्ह बघा, वेव्हची डेफिनेशन काय केली मी? an energetic disturbance travels from one point to another point. बाकी काही बोललेलो नाही मी. is called wave. मेकॅनिकल वेव्हची डेफिनेशन सांगताना तेच सांगितली, फक्त काय ऍड केलंय बघा त्यात.
An energetic disturbance travels from one point to another point in the form of vibrational motion of medium particles. म्हणजे मीडियम गरजेचं आहे. Is called mechanical wave. An energetic disturbance consists periodically varying electric and magnetic fields, travels from one point to another point either through medium or through vacuum. आणि शेवटची डेफिनेशन मॅटर वेव्हची, when body is in motion a wave is associated with it have a mechanical nature. Such type of wave is called matter wave. त्याला मॅटर वेव्ह असं म्हणायचं. चारीच्या चारी डेफिनेशन लक्षात आल्या का? आणि मग अशा या वेव्हच्या संदर्भात आता आपण काय करतोय बघा, मॅटर वेव्ह काढून टाकूया. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सुद्धा मी काढून टाकतोय. आणि या चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचंय काय, फक्त कुठल्या वेव्ह संदर्भात चर्चा करतोय? मेकॅनिकल वेव्ह. आणि मग त्याच्या संदर्भात असणाऱ्या फिनॉमिना. मग त्या फिनॉमिना मध्ये त्या वेव्हचं रिफ्लेक्शन असेल, त्याचबरोबर इको फॉर्मेशन असेल, म्हणजे रिपिटेशन रे इको. त्यानंतर तुमचा त्या संदर्भात असणारं सुपर पोझिशन असेल. सुपर पोझिशन नंतर काय काय फिनॉमिना, बीटची फिनॉमिना घडते, बीट. आणि त्याचबरोबर डॉपलर इफेक्ट वगैरे ह्या सुद्धा फिनॉमिना आपल्याला बघायच्या. स्टेशनरी वेव्ह प्रोडक्शन सुद्धा बघायचं आपल्याला या चॅप्टर मध्ये. बर ठीक आहे, काय करायला निघालोय बघा. आता मेकॅनिकल वेव्ह असू दे नाहीतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक असू दे, या वेव्हच्या बाबतीत अजून एक डेफिनेशन आपण करतो, त्याला म्हणतो प्रोग्रेसिव्ह वेव्ह. बघा पाचवी डेफिनेशन, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. कशाला म्हणायचं रे प्रोग्रेसिव्ह वेव्ह? दोन्ही मध्ये पण असते बरं का, मेकॅनिकल वेव्ह मध्ये पण आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये पण प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. कुठल्या वेव्हला प्रोग्रेसिव्ह म्हणायचं? आता इथं लाईटच्या बाबतीत उदाहरण देतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे बरं का, या ट्यूब पासून लाईट बाहेर पडतोय, या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत. आणि ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये त्या काय होतात? प्रोपॅगेट होतात. प्रोपॅगेट होतात म्हणजे ट्रॅव्हल होत आहेत. आता इनफायनाइट नंबर ऑफ वेव्हज आहेत, पण स्टडीसाठी त्यातली मी एकच वेव्ह अशी घेणार की जी माझ्या डोळ्याच्या दिशेने येते, म्हणजे एका पर्टिक्युलर सिंगल डायरेक्शन मध्ये मूव्ह होते. अशा वेव्हला म्हणायचं प्रोग्रेसिव्ह वेव्ह. मग ती मेकॅनिकल असू दे नाहीतर लाईट वेव्ह सारखी इलेक्ट्रोमॅग्नेटिक असू दे, कसली वेव्ह म्हणायचं त्याला? प्रोग्रेसिव्ह वेव्ह. मग वेव्ह प्रोड्युसेस ऍट दी सोर्स, हा सोर्स आहे, इथून वेव्ह प्रोड्यूस झालेत इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. फक्त ब्लॅकबोर्ड वर दाखवतोय एवढ्याच नव्हे, तुमच्याकडे येणार आहेत, अशा तिरक्या खाली जाणार आहेत, आत भिंतीकडे जाणारे आहेत, व्हॉट एव्हर इट मे बी. आणि मग या इनफायनाइट वेव्ह पैकी एकाच डायरेक्शन मध्ये जाणारी एक वेव्ह मी कन्सिडर केली. कसली वेव्ह म्हणायचं त्याला? Progressive wave. प्रोग्रेसिव्ह वेव्ह. Progressive wave. प्रोग्रेसिव्ह वेव्हची डेफिनेशन अशी सांगायची, ए वेव्ह प्रोड्युस्ड ऍट दी सोर्स कंटिन्युअसली प्रोपॅगेट इन ए सिंगल डायरेक्शन किंवा इन ए पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड प्रोग्रेसिव्ह वेव्ह. त्याला म्हणायचं प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता अशी प्रोग्रेसिव्ह वेव्ह मेकॅनिकलची घेतोय बरं का, आता इलेक्ट्रोमॅग्नेटिकची सोडून द्या, प्रोग्रेसिव्ह वेव्ह घेतोय मी, मेकॅनिकल वेव्हची प्रोग्रेसिव्ह वेव्ह घेतोय, म्हणजे साऊंड. आता मी बोलतोय बघा, आता मी बोलतोय, या ठिकाणी मी बोलत असताना माझा आवाज पुढे जातोय, इकडे जातोय, इकडे जातोय, वर जातोय, खाली जातोय, पाठीमागं पण जातोय. म्हणजे इनफायनाइट नंबर ऑफ वेव्हज आहेत, त्यातली फक्त तुमच्या कानाच्या दिशेने जाणारी एकच वेव्ह घेतली, याला म्हणायचं मेकॅनिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता या वेव्ह प्रोग्रेसिव्ह वेव्ह मेकॅनिकलच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं तर ही वेव्ह कशी तयार होते बघा. अशा पद्धतीने हे पार्टिकल्स आहेत मीडियमचे, गेल्या वर्षी अभ्यासले की नाही? पार्टिकलला नावं दिलेत बघा, ए बी सी डी ई एफ जी एच अशी नावं दिलेत का नाही?
दिली होती का, आठवत आहे का डायग्राम काढलेला? मग ए न मूव हो. व्हायला सुरुवात झाली, बी त्याच्या पाठोपाठ आहे, सी ला अजून काय माहित नाही, अशा पद्धतीनं आपण वेव्हचं स्ट्रक्चर काढलेलं होतं. आता होतं काय बघा, अन एनर्जेटिक डिस्टर्बन्स या पहिल्या पार्टिकल वर जाऊन आदळला या मीडियमच्या, आणि मग हा पार्टिकल स्वतःच्या मेन पोझिशन भोवती व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते. पण व्हायब्रेट होताना कधी कधी हे पार्टिकल ही ज्या दिशेने वेव्ह जाणार आहे, समजा या दिशेने जाणारी प्रोग्रेसिव्ह वेव्ह मी घेतली, या पार्टिकलच्या दिशेने जाणारी, दुसरीकडची मी घेतलेली नाही. मग कधी कधी हा पार्टिकल त्या डायरेक्शनला परपॅन्डिक्युलर डायरेक्शन मध्ये, मग कुठल्याही असेल, आडवा असेल, उभा असेल, असा तिरका असेल, असा तिरका असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, म्हणजे एक मी जर एक प्लेन धरलं, डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशनला परपॅन्डिक्युलर असं स्वरूपाचं जर एक प्लेन घेतलं, तर त्या प्लेन मध्ये इन ऑल डायरेक्शन्स, ऑल पॉसिबल डायरेक्शन, अशा कुठल्याही एका डायरेक्शन मध्ये हे पार्टिकल जर अशा पद्धतीनं व्हायब्रेट होत असतील, म्हणजे डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशनला परपॅन्डिक्युलर, समजतंय का? डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशनला, या दिशेला परपॅन्डिक्युलर स्वरूपात हे पार्टिकल असे व्हायब्रेट होतात. मग हा व्हायब्रेट व्हायला सुरुवात झाली की हा त्याच्या पाठोपाठ असतो, सी त्याच्या जरा पाठोपाठ असतो, ह्याला अजून माहितच नसतं. अशा पद्धतीनं 1/4 वेव्ह तयार झाली. पुन्हा हा खाली आला, हा त्याच्याबरोबर जरा खालीला असतो, हा तोपर्यंत मॅक्झिममला पोहोचला असतो, हा त्याच्या पाठोपाठ असतो, हा त्याच्या जरा पाठोपाठ, ह्याला अजून माहितच नाही. म्हणजे हाफ वेव्ह तयार झाली, हाफ सायकल तयार झाली. आणि मग पुन्हा त्याची इकडे डायरेक्शन, अशा पद्धतीनं मग आपण वेव्ह घेतो, बरोबर? मग अशा पद्धतीनं हे मीडियमचे पार्टिकल डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशनला परपॅन्डिक्युलर स्वरूपात पण व्हायब्रेट होतात. आणि कधी कधी हेच पार्टिकल ज्या दिशेनं वेव्ह निघालेली आहे त्या डायरेक्शनच्या अलॉंग असे पण व्हायब्रेट होतात. डायरेक्शनच्या अलॉंग असे व्हायब्रेट होतात. ज्या दिशेने वेव्ह निघाले त्याच डायरेक्शन मध्ये व्हायब्रेट होतात, आपल्या मेन पोझिशनच्या अबाउट, म्हणजे ओच्या अबाउट अशा पद्धतीने व्हायब्रेट होतात. आणि मग प्रोग्रेसिव्ह वेव्हचे 2 प्रकार पडतात. नंबर 1, अरे माहिती आहे तुम्हाला, सगळं झालंय की रे. कुठली वेव्ह, कुठली प्रोग्रेसिव्ह वेव्ह? Transverse progressive. बरोबर, ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह, किंवा नुसतं ट्रान्सवर्स वेव्ह म्हटलं तरी चालतंय. आणि नंबर 2, Longitudinal. बरोबर, लॉन्जिट्युडनल वेव्ह किंवा प्रोग्रेसिव्ह वेव्ह. अशा पद्धतीनं त्याची 2 प्रकार पडतात. आणि मग त्यांच्या डेफिनेशन आपण असं सांगतो, इफ वेव्ह इज सेटअप इन द medium particle starts to vibrate about their mean position in the direction perpendicular to direction of propagation of wave, then such type of progressive wave is called transverse progressive wave. If medium particles are vibrates along the direction of propagation, डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशनच्या अलॉंगच मीडियम पार्टिकल व्हायब्रेट होत असतील, तर अशा पद्धतीच्या प्रोग्रेसिव्ह वेव्हला आपण म्हणतो लॉन्जिट्युडनल वेव्ह. इफ वेव्ह इज सेटअप इन द मीडियम सच दॅट मीडियम पार्टिकल व्हायब्रेट अलॉंग द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ द वेव्ह, सच टाइप ऑफ वेव्ह इज कॉल्ड लॉन्जिट्युडनल वेव्ह. समजले का 2 प्रकार? हा, मग आता मला प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या काही प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक सांगायच्या. प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक बघतोय बरं का. प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक, प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या काय काय कॅरेक्टरिस्टिक आपल्याला दिसून येतात हे आपल्याला बघायचं आहे. हा, 1 मिनिट, जरा फोन एक येतोय महत्वाचा.
हॅलो, हा, आता काय काय प्रॉपर्टीज आहेत बघा. ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह एखाद्या मीडियम मध्ये सेटअप झाली की आपल्याला काय काय दिसून येतं. तर पहिलीच प्रॉपर्टी आपण सांगू शकतो की मीडियम पार्टिकल्स आपल्या मीन पोझिशनच्या अबाउट व्हायब्रेशनल मोशन घेतात. सगळे मीडियम पार्टिकल बरं का, मीन पोझिशनच्या अबाउट सिंपल हार्मोनिक मोशन पण म्हणतात बरं का. व्हायब्रेटरी मोशनला सिंपल हार्मोनिक मोशन. आता का म्हणायचं सांगतो बरं का थोडक्यात. सिंपल हार्मोनिक मोशन आणि शॉर्ट मध्ये SHM म्हणायचं. अगदी पेपर मध्ये तुम्हाला SHM हाच शब्द असतो बरं का, पण SHM आणि मध्ये डॉट सुद्धा नसतो, पण ह्याचा लॉंग फॉर्म आहे काय, सिंपल हार्मोनिक मोशन. आता का म्हणायचं, तर ही पार्टिकलच्या व्हायब्रेशनची सिंपल मोशन आहे. तुमचा पेंड्युलम घेऊया उदाहरण बघा, पेंड्युलमचं उदाहरण घेऊ SHM साठी. आता हा पेंड्युलम ही मेन पोझिशन त्याची O म्हणतो, आणि मग ह्याला आपण ओढून सोडला की या दोन एक्स्ट्रीम पोझिशनच्या अबाउट तो व्हायब्रेट होतो का नाही. ह्याला एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतो आपण आणि ह्याला म्हणतो मीन पोझिशन. आणि मग तो अशा पद्धतीने असोलेट होतो. झालं. मग ह्याची सिंपल मोशन घेतो म्हणून सिंपल शब्द. आता सिंपल मोशन म्हणजे कसे बघा, अशा पद्धतीनं तो एकाच प्लेन मध्ये मोशन घेत असतो. तो असा जर गेला तिकडे जाता जाता इकडे तिकडे गेला असा झिगझॅग मोशन घेत, तर ती कॉम्प्लिकेटेड मोशन झाली. अशी घेतो का रे आपण, घेतो का आपण अशी मोशन आहे बघा पेंड्युलमची. अशा पद्धतीनं व्हायब्रेट होत जातोय. घेतो का मोशन अशी, नाही, फक्त एकाच प्लेन मध्ये घेतो, एकाच प्लेन मध्ये, म्हणून त्याला म्हणायचं सिंपल. आता हार्मोनिक का, तर असोलेटरी मोशन हे रिपीटेड मोशन आहे. मेन पोझिशन मधून निघणार, एक्स्ट्रीमला जाणार, पुन्हा मेन पोझिशनला येणार, पुन्हा दुसऱ्या एक्स्ट्रीमला जाणार, पुन्हा मेन पोझिशनला येणार, पुन्हा पहिल्या एक्स्ट्रीमला जाणार. हे रिपीटेड आहे आणि एका ठराविक टाइम इंटरव्हल मध्ये हे रिपीटेशन होत असतं. आणि मग ही रिपीटेशन आपली सायन्स मध्ये आपण कशाने दाखवतो, तर साइन किंवा कॉस फंक्शन. कशानं, साइन किंवा कोसाइन फंक्शन न दाखवतो आपण. मग साइनच्या व्हॅल्यू कशा रिपीट होतात बघा, साइन 0 0, 90 डिग्री झाला 1, 180 झाला परत 0, परत 270 झाला परत -1, परत 360 झाला परत 0 झाला, पुन्हा 360 अधिक 90 म्हणजे 450 झाला, पुन्हा 1 होतो. म्हणजे ह्या व्हॅल्यू रिपीट होत जातात. आणि रिपीटेड पाथ आपण साइन फंक्शन दाखवतो किंवा कॉस फंक्शन दाखवतो. आणि मग साइन आणि कॉस आलं की ते हार्मोनिक फंक्शन म्हणतो आपण त्याला. ठराविक टाइम इंटरव्हल परत 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 रिपीटेशन होतं, त्याला हार्मोनिक फंक्शन म्हणतात. कसलं फंक्शन, हार्मोनिक फंक्शन किंवा पिरियॉडिक फंक्शन. आणि म्हणून हार्मोनिक शब्द आहेत. मग हे पण मोशन हार्मोनिक आहे बघा. ठराविक टाइम इंटरव्हल नंतर तेच मग त्यात साइन असतं त्या इक्वेशन मध्ये, म्हणून हार्मोनिक. आणि हे मोशन आहे म्हणून सिंपल हार्मोनिक मोशन. असोलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशनला दुसरा शब्द काय, सिंपल हार्मोनिक मोशन किंवा शॉर्ट मध्ये त्याला म्हणायचं SHM. हा, अशा पद्धतीनं. आणि मग इफ progressive wave is set up in the medium particle possesses vibratory motion about their mean position किंवा possesses simple harmonic motion about their mean position. अशा पद्धतीनं
ही एक झाली कॅरेक्टरिस्टिक. नंबर 2, आता व्हायब्रेट होत असताना हे सगळे पार्टिकल व्हायब्रेट होतात. हा व्हायब्रेट होतोय, हा व्हायब्रेट होतोय, हा व्हायब्रेट होतोय. फक्त एका टाइम इन्स्टंटला जर आपण बघितलं आणि एक सायकल जर तयार झाली असेल तर आपल्याला अशी दिसते. म्हणजे हा झिरोला आलेला असतो, वरून जाऊन खाली जाऊन पुन्हा झिरोला आलेला असतो. तोपर्यंत ह्याचं अर्धच व्हायब्रेशन पूर्ण आपलं पाऊण व्हायब्रेशन पूर्ण झालेलं असतं आणि ह्याचं अर्धच झालेलं असतं, वर जाऊन खाल्लेलं असतं. ह्याचं पावच व्हायब्रेशन नुसता खाली गेलाय हा, आणि ह्याचा अजून सुरुवात पण नाही. अशा पद्धतीनं हे सगळे पार्टिकल्स वेगवेगळ्या मोशनच्या फेज मध्ये असतात. व्हायब्रेटरी मोशनच्या व्हायब्रेशनल वेगवेगळ्या डिफरंट फेज मध्ये असतात. डिफरंट फेज म्हणजे ह्याचं एक पूर्ण झालं त्यावेळी ह्याची पहिल्याला सुरुवात झाली, ह्याचं पाऊण झालं, ह्याचं अर्ध झालं, ह्याचं बघा ह्याचं एक पूर्ण, ह्याचं पाऊण, ह्याचं अर्ध, ह्याचं पाव आणि ह्याचं अजून सुरुवात पण नाही. बर, ह्याची 2 व्हायब्रेशन झाली की आपण लगेच अजून एक सायकल घेतो. म्हणजे ह्याची 2 व्हायब्रेशन झाली की ह्याचं एक झालेलं असतं, ह्याचं अर्ध झालेलं असतं आणि ह्याला अजून माहितच नाही, हे सुरुवात करणार आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या फेज मध्ये असतात. मग दुसरी प्रॉपर्टी मी सांगू शकतो, all the vibratory particles of that medium किंवा vibrational particles of that medium, they are vibrate in a different phase at different time instant. मग आपण फेज कसे लिहितो बघा, ह्याचे 2 झालेत म्हणजे 4 पाय, ह्याचे पावणे 2च झालेत म्हणजे किती 7 पाय बाय 2, ह्याचं 1.5 झालंय. अरे 2 व्हायब्रेशन म्हणजे 4 पाय, त्यातून 90 कमी करा की 90 म्हणजे पाय बाय 2 कमी करा, मग 4 पाय मायनस म्हणजे 5 पाय बाय 2, नाही बेचोक 8 बरोबर आहे, 7 पाय बाय 2. बघा 4 पाय मायनस पाय बाय 2, 4 दुने 8 मधून 1 गेला, 7 पाय बाय 2, त्याच्यातून पाय बाय 2 कमी करा, 7 पाय बाय 2 मधून पाय बाय 2 कमी, पाय बाय 2 कमी करत जायचं, 3 पाय. मग किती झाले बघा 6 पाय बाय 2 म्हणजे 3 पाय, पुन्हा हे 5 पाय बाय 2, पुन्हा हा त्याच्यातून आणखी पाय बाय 2 मायनस म्हणजे किती 2 पाय, त्यानंतर हा करेक्ट पाय बाय 2 मायनस 4 मधून एक गेला म्हणजे 3 पाय बाय 2, पुन्हा हा नुसता पाय आणि हा इथला मॅक्झिममचा, अरे पाय मधून मायनस पाय बाय 2 आणि हा 0 म्हणजे अजून सुरुवातच नाही त्याची. अशा वेगवेगळ्या फेज मध्ये असतात, पण फेज लिहिताना अशा लिहित नाही आपण, हेच फेज आपण उलट्या लिहितो कारण इन्फिनिटी पर्यंत वेव्ह जाणार आहे. मग असं हिथली फेज ठरवून असं पाय बाय 2 मायनस करून जाण्यापेक्षा पट 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 आपण असं लिहितो 0, त्यानंतर इथं 7 पाय, आपलं 7 नाही पाय बाय 2, त्यानंतर इथं पाय, त्यानंतर इथं 3 पाय बाय 2, त्यानंतर इथं 2 पाय, त्यानंतर इथं 5 पाय बाय 2, त्यानंतर इथं 3 पाय, त्यानंतर इथं 7 पाय बाय 2, त्यानंतर इथं 0, हा सॉरी 4 पाय म्हणजेच 8 पाय बाय 2. आणि वास्तविक हे पाय बाय 2च असतं बघा. 0 पाय बाय 2 म्हणजे 0, 1 पाय बाय 2, 2 पाय बाय 2, मग त्यानंतर 3 पाय बाय 2, 4 पाय बाय 2, 5 पाय बाय 2, 6 पाय बाय 2, 7 पाय बाय 2, 8 पाय बाय 2 म्हणजेच 4 पाय. अशा पद्धतीनं आपण फेज लिहित असतो. आणि मग इथं आपल्याला एक प्रॉपर्टी क्लिअर झाली प्रोग्रेसिव्ह वेव्हची, दिलेल्या टाइम इन्स्टंटला ते व्हायब्रेशनल मोशन घेणारे मीडियमचे पार्टिकल्स असतात, ते व्हायब्रेशनच्या वेगवेगळ्या फेज मध्ये असतात, व्हायब्रेशनच्या वेगवेगळ्या फेज मध्ये असतात. म्हणजे फेज इज डिफरंट, फेज इज डिफरंट फॉर डिफरंट पार्टिकल्स ऍट द गिवन टाइम इन्स्टंट. नंबर 3, आता सगळेच पार्टिकल व्हायब्रेट होतात बरं का. मग हा पहिला पार्टिकल इथपर्यंत गेला, पुन्हा खाली इथपर्यंत गेला, म्हणजे मॅक्झिममली तो काहीतरी डिस्प्लेस होतोय, त्याला काय म्हणतो रे वेव्हचा? एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड, त्याला कॅपिटल एन दाखवतो. मग हा एम्प्लिट्यूड प्रत्येकाचा सारखा असतो कारण प्रत्येक जण तेवढं जाऊन डिस्टन्स खाली आलेलं असतं.
तेवढं डिस्टन्स मेन पोझिशन पासून जाऊन आलेलं असतं. आणि मग हा अँप्लिट्यूड, त्याचबरोबर प्रत्येक पार्टिकल एवढं एक आसोलेशन घेण्यासाठी काहीतरी टाइम घेतो, त्याला काय म्हणतो रे आपण? पिरियड. मग प्रत्येकाचं आसोलेशन हे तेवढ्याच वेळात पूर्ण होतं, म्हणजे प्रत्येकाचा पिरियड सेमच असतो. त्याचबरोबर अजून एक फ्रिक्वेन्सी, म्हणजे एका सेकंदात यानं किती आसोलेशन केली त्याला म्हणतो वेव्हची फ्रिक्वेन्सी. सगळेच्या सगळे एका सेकंदात सेम नंबर ऑफ आसोलेशन पूर्ण करतात, म्हणजे फ्रिक्वेन्सी सेम असते. बघा सगळ्या पार्टिकलची, व्हायब्रेटिंग पार्टिकलचा amplitude, period and frequency is same for all medium particles. सगळ्या मीडियम पार्टिकलचे ज्या व्हायब्रेट होत आहेत त्यांची सगळ्यांचा व्हायब्रेशनचा अँप्लिट्यूड, व्हायब्रेशनचा पिरियड, व्हायब्रेशनचा फ्रिक्वेन्सी हे कशी असते? सगळ्यांची सेम असते. ही झाली प्रॉपर्टी. पुढची त्यानंतर नंबर 4 बघा, no any particle found which is permanently at rest. सगळेच्या सगळे पार्टिकल SHM घेतात, यातला कुठलाही पार्टिकल घेतला तर तो कधीही परमनंटली रेस्टला नसतो. आता तुम्ही म्हणाल मग हा पार्टिकल इथं मेन पोझिशनलाच दाखवलाय 0ला, हा 2 पायचा आत्ता 0ला आहे, पण आता तो निघालाय 2 पाय म्हणजे पहिलं व्हायब्रेशन झालंय त्याचं, वर जाऊन खाली येऊन पुन्हा खाली जाऊन पुन्हा इथं मेन पोझिशनला आलाय तो, आता दुसऱ्या व्हायब्रेशनला निघालाय तो, जाणार आहे. अशा पद्धतीनं कुठलाही पार्टिकल या वेव्ह सेटअप झाल्यानंतर परमनंटली रेस्टला नसतो. नो एनी पार्टिकल इज फाउंड टू बी परमनंटली ॲट रेस्ट व्हेन प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज सेट अप इन दॅट मीडियम. मग काय लिहू इथं? नो परमनंट रेस्ट पोझिशन, रेस्ट पोझिशन म्हणतो. परमनंट रेस्ट पोझिशनला एकही पार्टिकल नसतो. नंबर 5, आता अजून एक आपल्याला प्रॉपर्टी बघायची आहे. हे जे व्हायब्रेटिंग पार्टिकल्स असतात, हे बघा व्हायब्रेटिंग पार्टिकल्स हे अशा पद्धतीनं व्हायब्रेट होतात मेन पोझिशनच्या अबाउट. इथं झाली मेन पोझिशन, ही झाली वर गेलाय बरं का, इथं ही झाली एक एक्स्ट्रीम पोझिशन, ही झाली दुसरी एक्स्ट्रीम पोझिशन बी, आणि मग या मेन पोझिशनच्या अबाउट किंवा एक्स्ट्रीम पोझिशनच्या बिटवीन हा पार्टिकल अशा पद्धतीनं व्हायब्रेट होत असतो. आणि मग सगळेच तसेच व्हायब्रेट होतात. असे व्हायब्रेट होणारे जे पार्टिकल्स आहेत, या पार्टिकलची व्हेलॉसिटी म्हणजे व्हायब्रेशन मधली व्हेलॉसिटी बरं का, वेव्हची व्हेलॉसिटी नव्हे, पार्टिकलची व्हायब्रेशन मधली व्हेलॉसिटी सगळ्यात जास्त कुठं असते रे? बघा की हा पार्टिकल इथून निघाला, त्याची व्हेलॉसिटी कमी 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 होत जाते 0, थांबतो तिथं फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी. पुन्हा तो त्याची व्हेलॉसिटी निगेटिव्ह होते, परत तो वाढत वाढत जाते, इथं मॅक्झिमम होते, तिथून पुढं कमी कमी होत जाते, इथं थांबतो. थांबतो म्हणजे रेस्ट, म्हणजे व्हेलॉसिटी 0. पुन्हा डायरेक्शन परत बदलते, पुन्हा मग वाढत 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 जाते, इथं सगळ्यात मॅक्झिमम असते, इथं सगळ्यात मॅक्झिमम असते. बघा मग हा माने सर, हॅलो, हा नमस्कार, जरा लेक्चर चालू आहे हो. हा फोन करतो आठवणीने फोन करतो. ओके. हा बघा अशा पद्धतीनं हा पार्टिकल व्हायब्रेट होताना त्याची व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड मॅक्झिमम कुठं असते? मेन पोझिशन का एक्स्ट्रीम पोझिशन? मेन पोझिशन. मेन पोझिशनला मॅक्झिमम व्हेलॉसिटी असते. मग vibrating particles have max velocity, max v at mean position. एवढंच लिहितो, mean position. बरोबर.
ऑल दी व्हायब्रेटिंग पार्टिकल्स हॅव देअर मॅक्झिमम स्पीड किंवा मॅक्झिमम व्हेलॉसिटी म्हटलं तरी चालतंय ऍट देअर मेन पोझिशन्स. मेन पोझिशनला मॅक्झिमम व्हेलॉसिटी असते आणि एक्स्ट्रीमला झिरोच असते. ते एक्स्ट्रीमला एकदम झिरो असते. झालं. अजून एक प्रॉपर्टी बघा, अजून एक प्रॉपर्टी. अशा पद्धतीनं एखादी सायकल पुढं 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 निघाले, ही एक सायकल म्हणायचं बरं का, ह्याला एक सायकल म्हणायचं. मग एखाद्या वेव मध्ये भरपूर सायकल असतात. कंटिन्युअस माग वेव तयार होत असेल तर भरपूर सायकल कंटिन्युअसली अशा निघून जात असतात. पण आपण एकच सायकल तयार, दोरीतली वेव घ्या की, एकच जर्क दिला असा तर एकच वेव तयार होते आणि एकच सायकल तयार होते आणि ती सायकल त्या दोरी बरोबर अशी जात असते. मग यामध्ये होतं काय बघा, होतं काय बघा, ह्या ठिकाणचा पार्टिकल व्हायब्रेशनल मोशन घेतो पुन्हा रेस्टला येतो आणि ती ट्रान्सफर करतो. म्हणजे व्हायब्रेशनल मोशन घेतोय म्हणजे त्याला एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी दोन्ही आहेत बरं का. व्हायब्रेशनल मोशन मध्ये व्हायब्रेट होणारा जो पार्टिकल आहे त्याला कायनेटिक एनर्जी आहे कारण तो मोशन मध्ये आहे आणि स्वतःच्या मेन पोझिशनला सुद्धा तो कॉन्स्टंटली तिथं ठेवत असतो म्हणजे त्याला पोटेन्शियल एनर्जी सुद्धा आहे. लक्षात घ्या, दोन्ही प्रकारची एनर्जी म्हणजे कायनेटिक प्लस पोटेन्शियल म्हणजे मेकॅनिकल एनर्जी आहे. आणि मग हा मेकॅनिकल एनर्जी पजेस करतो आणि पुढच्याला डिस्टर्ब करतो म्हणजे पुढच्याला देऊन टाकतो आणि पुन्हा रेस्टला येतो हा. मग सायकल गेली पुढं, पुन्हा हा रेस्टला येतो, पुन्हा पुढचा डिस्टर्ब होतो, पुन्हा पुढचा डिस्टर्ब होतो, हा रेस्टला येतो, पुढचा डिस्टर्ब होतो हा. अशा पद्धतीने ही सायकल मूव्ह होत असते म्हणजेच एनर्जी ट्रान्सफर होत असते. एनर्जी काय होत असते, ट्रान्सफर होत असते. एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम, एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. अशा पद्धतीनं एनर्जी ट्रान्सफर होत असते. ही एक प्रॉपर्टी आहे. आता वेव्हचं प्रोपॅगेशन जर मीडियम मधून घेतलं तर अजून एक प्रॉपर्टी आपल्याला लिहिता येईल. ह्या वेव्हचे सेटअप जो आहे या मीडियम मधला तो मीडियमच्या 3 प्रॉपर्टीज वर डिपेंड असतो. डिपेंड्स अपॉन प्रॉपर्टीज ऑफ द मीडियम. म्हणजेच 7वी मी असं म्हणतो, प्रोपॅगेशन ऑफ द वेव्ह थ्रू द मीडियम इज डिपेंड्स अपॉन प्रॉपर्टीज ऑफ मीडियम. डिपेंड्स ऑन प्रॉपर्टीज ऑफ मीडियम. मीडियमच्या प्रॉपर्टीवर डिपेंड असतो. काय काय प्रॉपर्टीज आहेत रे मीडियमच्या, काय काय प्रॉपर्टीज लागतात वेव जर तयार व्हायची असेल तर. 11वीत झाले, बघूया हे झालेला भाग आहे, सांगा पटपट पटपट. आकडा सांगू का म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हिंट देतो, हिंट. 3 प्रॉपर्टीज आहेत मीडियमच्या की ज्या प्रॉपर्टीज मुळे एखादी वेव त्या मीडियम मधून सेटअप होऊ शकते. कुठल्या प्रॉपर्टीज आहेत इथंच लिहितो. नंबर 1, हा सांगा, चुकू दे चुकलं तर रे, तुमच्या डोक्यात काय येऊ द्या बाहेर. Continuous. हा The medium should be continuous. कुठली? Continuous. नाही, कंटिन्युअस नाही. मीडियमला इलॅस्टिक प्रॉपर्टी हवी असते. कसली प्रॉपर्टी? इलॅस्टिक. अरे गेल्या वर्षी बघितलं नाही का न्यूटनचा फॉर्म्युला, आठवला का? आठवला का? आणि लॅप्लेसचा फॉर्म्युला व्हेलॉसिटीसाठी. वेव्हची व्हेलॉसिटी एखाद्या मीडियम मधली जर ट्रान्सव्हर्स वेव्ह असेल तर टेन्शन इन दी स्ट्रिंग अपॉन मास पर युनिट लेंथ किंवा मास डेन्सिटी म्हणतात. आठवलं का? रोप मध्ये दोरीत वेव्ह तयार केली तुम्ही तर त्या दोरीतली वेव्ह त्या दोरीमधून किती वेगाने जाते, वेव्ह किती वेगाने जाते बरं का, आता पार्टिकलचं नव्हे, पार्टिकलचं व्हायब्रेशन नव्हे, वेव्ह किती वेगाने जाते हे मीडियमच्या त्या रोपच्या टेन्शनवर म्हणजे टेन्शनल ताण दिलाय का नाही आपण, ताण, त्या टेन्शनल फोर्स, जेवढा टेन्शनल फोर्स जास्त तेवढी वेगाने जाते वेव्ह. आणि दुसरी गोष्ट, त्या वेव्हचा
मास डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट लेंथ, म्हणजे त्या रोपचा दोरीचा युनिट लेंथचा तुकडा काढला, म्हणजे दोरी जर किलोमीटर मध्ये असेल तर 1 किलोमीटरचा तुकडा काढा, दोरी जर मीटर मध्ये असेल तर 1 मीटरचा तुकडा काढा, दोरी जर मिलीमीटर मध्ये असेल तर 1 मिलीमीटरचा तुकडा, म्हणजे जे असेल त्यातला एक तुकडा काढला आणि त्याचं जर मास घेतलं तर त्याला म्हणायचं मास डेन्सिटी, मास पर युनिट लेंथ. त्या दोरीचं मास पर युनिट लेंथ जेवढं जास्त तेवढा वेग कमी. लक्षात घ्या, वेग कमी असतो बरं का. म्हणजे दोरी जेवढी बारीक येईल तेवढी जास्त वेगात वेव जाते. बारीक म्हणजे जाडी, जाडी लांबीनं बारीक नव्हे, लांबीनं किती पण असू द्या, जेवढी जाडी लहान म्हणजेच मास डेन्सिटी जेवढी लहान तेवढी वेव वेगात जाते. हे झालं ट्रान्सव्हर्स वेवचं बाळांनो. लॉन्जिट्युडनल वेव जर सेटअप झाली, लॉन्जिट्युडनल मेकॅनिकल वेव, तर हेच इक्वेशन न्यूटन आणि लॅप्लेसनं काय दिलं तर स्क्वेअर रूट ऑफ इलास्टिक मीडियम, इलास्टिक प्रॉपर्टी ऑफ द मीडियम डिवायडेड बाय डेन्सिटी. आठवलं का? आणि मग न्यूटननं सांगितलं आयसोथर्मल चेंज आहे, मग इलास्टिक प्रॉपर्टीला काय घेतलं रे? इलास्टिक प्रॉपर्टी म्हणजे प्रेशर घेतलं. आठवलं? हो. आणि उत्तर काढलं तर चुकलं. 280 मीटर पर सेकंद आली वेलॉसिटी. खरं आहे का मीडियम मध्ये वेलॉसिटी 280? एअर मीडियम मधली नाही, 340 आहे. म्हणजे 332.2 332.3 मीटर पर सेकंद आहे. पण आपण धरतो 340, 332 करेक्ट धरत नाही, 340 धरतो. आणि मग हे आलं नाही, 280 झाली. मग लॅप्लेसनं इलास्टिक कॉन्स्टंट काय दिलं रे? अरे गॅमा टाइम्स पी. सगळं विसरताय कशाच परीक्षा. पूजा आहे का? पूजा चौधरी आहे का? आहे. अरे असल्या गोष्टी जर विसरलो तर कसं आपण नीट द्यायचंय, त्यानंतर सीईटी द्यायचंय, त्यानंतर जेई द्यायचंय. आपल्याला 3 परीक्षा द्यायच्या आहेत बाळांनो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या नाहीत, काढलं की नाही लॅप्लेसन करेक्शन. गॅमा, गॅमा म्हणजे काय? ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट. न्यूटननं सांगितलं आयसोथर्मल चेंज आणि यानं सांगितलं ॲडियाबॅटिक चेंज. आणि मग ॲडियाबॅटिक चेंज म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट ठेवू शकतो, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. प्रेशर कॉन्स्टंट ठेवताना त्याला किती 1 डिग्रीनं राईज होण्यासाठी हीट लागते युनिट मासला? तर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, सीपी. आणि तेच जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून आपण त्याला हीट दिली युनिट मासचं टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढवण्यासाठी, तर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि सीपी अपॉन सीव्ही घेतला तर त्याला म्हणतो आपण ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट. गॅमा, गॅमा इक्वल टू, आठवलं का रे? हो. हा, ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट म्हणतो. आणि मग लॅप्लेसन दाखवून दिलं ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट टाइम प्रेशर घेतलं तरच हे करेक्ट येतं. मग बरोबर आले बघा 332.3 मीटर पर सेकंद स्टँडर्ड कंडिशन ठेवून. म्हणजे त्या एअरचं टेम्परेचर 0 डिग्री पाहिजे. व्हिडिओ स्टॉप. काय झाले? व्हिडिओ स्टॉप झाला. हा, व्हिडिओ स्टॉप झाला. पाटील सर, बॅटरी 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 जरा. हा, आला का बघा? हा बघा इकडं. तर अशा पद्धतीनं इलास्टिक प्रॉपर्टीवर डिपेंड असतो. मग मीडियम मस्ट बी इलास्टिक, तरच वेव्ह प्रोग्रेसिव्ह सेटअप होते. म्हणजे मीडियम इलास्टिक असल्यामुळं ते ओरिजिनलला म्हणजे एनर्जी पुढे ट्रान्सफर करून ओरिजिनलला येऊ शकतो. दुसरी प्रॉपर्टी मीडियमची, दुसरी प्रॉपर्टी, मीडियम मस्ट हॅव इनर्शिया. इनर्शिया पाहिजे. म्हणजे एनर्जी येऊन पडली की त्या ठिकाणी स्टोअर होते एनर्जी. इनर्शिया असेल तर बघा इकडं हे पार्टिकल आहेत, हे बघा इकडे बघा, हे पार्टिकल आहेत. आता हे आपल्या इक्विलिब्रियम पोझिशनला आहेत बघा. आता जर एनर्जी ह्याच्यावर येऊन धडकली, बघा एनर्जी ह्याच्यावर येऊन धडकली आणि या पार्टिकलला इनर्शिया नसेल,
म्हणजे हा बांधला गेला नसेल दुसऱ्यांशी तर हा जाईल निघून. ह्याला कायनेटिक एनर्जी मिळाली, हा गेला निघून. ह्याला डिस्टर्ब कोण करायचं? ह्याला डिस्टर्ब कोण करायचं? ह्याला डिस्टर्ब कोण करायचं? वेव्हच तयार होणार नाही. असे पार्टिकल मी आता बोललो, इथले माझ्या तोंडाजवळचे पार्टिकल जर इथंच तथा असे फेकले गेले कसे पण, तर माझ्या साऊंड वेव्ह माझे तुमच्यापर्यंत येणारच नाही बाळांनो. साऊंड वेव्हच तयार होणार नाही जर पार्टिकल इथंच तथा फेकले गेले. इथले इकडे गेला एक, तिकडे गेला एक, एनर्जी दणक्यात येऊन पडल्याबरोबर फेकले गेले. आपल्या त्या मीडियमला धरून मेन पोझिशनला नाहीतच फेकले गेले. ते मेन पोझिशनच्या भोवती व्हायब्रेट व्हायला पाहिजेत, म्हणजे एनर्जी धरून ठेवली मीडियमनं. मग इनर्शिया आहे त्यांना, लक्षात घ्या, इनर्शिया. मग मीडियम मस्ट हॅव इनर्शिया सो दॅट एनर्जी कॅन स्टोअर फॉर फ्रॅक्शन ऑफ सेकंद. म्हणजे एनर्जी तिथं स्टोअर झाली म्हणजेच हा व्हायब्रेट झाला आपल्या मेन पोझिशनच्या अबाउट, मग एनर्जी ट्रान्सफर होऊ शकते. आलं का लक्षात? जर इनर्शिया नसेल तर वेव्हच तयार होत नाही. आणि तिसरी एक प्रॉपर्टी आहे, आता आठवली का रे? दिसतंय का पुढचं रे? हा, तिसरी एक प्रॉपर्टी आहे, काय रे? बोला की. मीडियम मस्ट हॅव फ्रॅक्शनल रेजिस्टन्स, म्हणजे रेजिस्टन्स लो पाहिजे. लो रेजिस्टन्स. रेजिस्टन्स कसा पाहिजे? लो. रेजिस्टन्स म्हणजे काय रे? रेजिस्टन्स म्हणजे अपोज. बरोबर. मग ती वेव्ह तयार झाली त्या मीडियम मध्ये की मीडियमचा अपोज असतोच बरं का. मीडियमचा अपोज असतो, कारण अपोज जर नसला तर मी बोललेलं इनफायनाईट पर्यंत तुमच्या घरात ऐकू यायला पाहिजे होतं. कशाला मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हे साऊंड एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये ट्रान्सफर झाली. या बघा, या माईकच्या वायर मधून या कॉम्प्युटर मध्ये गेली, या कॉम्प्युटर मध्ये मग त्या पार्टला मिळाली, तिथं ऍम्प्लिफिकेशन झालं, ते पुन्हा त्या व्हिडिओ ऑडिओ दोन्ही एकत्र झाले, त्याचा सिग्नल तयार झाला, तो पुन्हा त्या कुठं असेल त्यांचं ट्रान्सफॉर्मिंग स्टेशन तिथं गेला, तिथून पुन्हा तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात तुमच्या मोबाईल मध्ये आला, तिथं पुन्हा तो इलेक्ट्रिकल मध्ये आला आणि इलेक्ट्रिकल माईकला जोडलेला असतो तो साऊंड झाला. आणि व्हिडिओ पण तसाच बरं का. लक्षात आलं का? असं करायची गरजच नव्हती. मी इथं बोललो तर तुमच्या घरात ऐकू आलं असतं जर रेजिस्टन्स नसेल तर. रेजिस्टन्स असतोच बरं का मीडियमला. आता मी बोललेलं ह्या जास्तीत जास्त ह्या रूमच्या खिडकीच्या जरासं बाहेर जाईल, तिथून पुढे तुम्हाला ऐकू येणार नाही. म्हणजे मीडियमचा रेजिस्टन्स आहे की नाही, मीडियमचा अपोज आहे की नाही? हो. हा, मग वेव्ह तयार होण्यासाठी मीडियमचा अपोज फ्रॅक्शनल म्हणजे कमीत कमी पाहिजे, एकदम लो रेजिस्टन्स पाहिजे. ह्या 3 प्रॉपर्टीज त्या मीडियम जवळ असणं आवश्यक आहे बरं का. म्हणून तुम्हाला मी प्रॉपर्टी काय दिली? दी प्रोपॅगेशन म्हणजेच वेव्ह फॉर्मेशन, प्रोग्रेसिव्ह वेव्ह फॉर्मेशन इन दी मीडियम इज डिपेंड्स अपॉन प्रॉपर्टीज ऑफ मीडियम. कुठल्या? इलास्टिक प्रॉपर्टी, सो दॅट एनर्जी कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल. मीडियम मस्ट हॅव इनर्शिया सो दॅट एनर्जी कॅन स्टोअर फॉर फ्रॅक्शन ऑफ सेकंड अँड देन ट्रान्सफर टू फर्दर पार्टिकल्स. आणि मीडियम मस्ट हॅव लो रेजिस्टन्स. अशा पद्धतीच्या प्रॉपर्टीज त्या मीडियम जवळ असणं गरजेचं आहे. समजले का प्रॉपर्टी? हो. हा, मग आता पुढची प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नंबर 8. आता हे राहिले की आपलं मगाचं ट्रान्सवर्स आणि हे लॉंगिट्युडनल. हा, मग मीडियम मध्ये वेव्ह तयार झाली तर मीडियमचं काय होतं? तर मीडियमचा शेप तरी बदलतो किंवा व्हॉल्यूम आणि डेन्सिटी तर बदलते. व्हॉल्यूम अँड डेन्सिटी. बघा, when progressive wave is set up in the medium, either shape or volume and density of the medium changes. बघा कसं, जर लॉन्जिट्युडनल वेव्ह सेटअप झाली तर कॉम्प्रेशन रे रिफ्रॅक्शन. काय असतं रे? कॉम्प्रेशन रे रिफ्रॅक्शन. आठवलं का गेल्या वर्षीच? आणि मग कॉम्प्रेशनच्या ठिकाणी व्हॉल्यूम कमी, डेन्सिटी जास्त.
जवळ आली ना पार्टिकल. हो. हा, आणि रेरिफ्रॅक्शनच्या ठिकाणी व्हॉल्यूम व्हॉल्यूम मोठा कमी. आणि डेन्सिटी कमी. म्हणजे लॉन्जिट्युडनल वेव्ह सेटअप झाली तर व्हॉल्यूम आणि डेन्सिटी बदलते. चेंज होणार. आणि जर ट्रान्सव्हर्स वेव्ह तयार झाली तर काय बदललं? व्हॉल्यूम डेन्सिटी बदलत नाही, ते कॉन्स्टंट राहतात. पण काय बदलतं? शेप. शेप बदलतो त्या मीडियमचा. बघा की दोरी स्ट्रेट होती ती अशी झाली, म्हणजे शेप बदलला. अशा पद्धतीनं इफ वेव्ह इज सेट अप इन द मीडियम आयदर शेप और व्हॉल्यूम अँड डेन्सिटी ऑफ द मीडियम चेंजेस. मग आता पुढच्या प्रॉपर्टीत सांगूया. मग जर शेप चेंज झाला तर कुठली वेव्ह तयार होते? ट्रान्सवर्स. बरोबर. इफ शेप इज चेंजेस, अरे शेप चेंजेस देन ट्रान्सवर्स वेव्ह इज प्रोड्युसेस. कुठली वेव्ह प्रोड्यूस होते? ट्रान्सवर्स वेव्ह. आणि नंबर 9 इथं 10. मग व्हॉल्यूम अँड डेन्सिटी. इफ व्हॉल्यूम अँड डेन्सिटी चेंजेस लॉन्जिट्युडनल वेव्ह इज सेटअप. हा, मग आता अजून प्रॉपर्टी सांगू शकताय बरं का. इन केस ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह at some position you will have hills and dales called as crust and troughs and they are alternately placed. आता मी आकडा टाकत बसत नाही बरं का. ही सांगू शकता. if longitudinal wave is set up in the medium there is somehow you will have crowding of particles and somewhere you will have rareness of the particles. They are called compressions and rarefactions. rarefaction, फ्रॅक्शन नव्हे बरं का, उच्चार तसा वाटतो रेअर फॅक्शन असा उच्चार वाटतो, पण रेअर फॅक्शन शब्द आहे बरं का. रेअर फॅक्शन हा असा शब्द आहे. मग इफ लॉन्जिट्युडनल वेव्ह प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज सेट अप इन द मीडियम देयर इज क्राउडिंग अँड रेअरनेस ऑफ पार्टिकल फाउंड कॉल्ड ॲज कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन्स. हे पण देऊ शकत. म्हणजे किती झाले बघा, 11 आणि 12 झाल्या प्रॉपर्टीज. झाल्या का 12 प्रॉपर्टीज? ए झाल्या का? ह्यातल्या 4 करून ठेवायच्या 2 मार्कासाठी. स्टेट दी प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आपल्याला प्रश्न विचारू शकतात. 4 लिहिल्या, अर्ध्या मार्काला 1. 6 लिहायच्या. एखादी चुकली तर काय करा, 6 लिहायच्या आणि अर्ध्या मार्काला 1-2 मार्क मिळतात तुम्हाला. ठीक आहे. आता आपल्याला उद्या प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन बघायचं. काय बघायचं? इक्वेशन कसं तयार होतं आणि त्या इक्वेशन मध्ये कोणकोणते फिजिकल फॅक्टर्स इन्व्हॉल्व्ह असतात की जेणेकरून आपल्याला ती वेव्ह मोशन त्या इक्वेशनना आपण प्रत्येकाचं इक्वेशन असतं. लाईन काढली तरी इक्वेशन आहे, सर्कल काढलं तरी इक्वेशन आहे, इलिप्स काढलं तरी इक्वेशन आहे, असं झिगझॅग काढलं तरी इक्वेशन आहे त्याला. असं प्रत्येकाला इक्वेशन आहे. तसं मग वेव्हचं इक्वेशन काय आहे ते आपल्याला उद्या बघायचं. ओके, गुड नाईट टू ऑल ऑफ यू.